अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ई पीक पाहणी तातडीने पूर्ण करा, शेतकऱ्यांना अन्यायापासून वाचवा। भद्रावतीत खरीप हंगामातील ई पीक पाहणी तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवावे, अशी मागणी युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष शुभम दिलीप मत्ते यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी भद्रावती तहसीलदारांना निवेदन दिले। ई पीक नोंदीच्या आधारे पीकविमा, नुकसान भरपाई, शासकीय योजना, MSP तसेच कापूस खरेदीसारखे लाभ मिळतात। मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये ई पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही। अतिवृष्टी, पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास केवळ ई पीक नोंद नसल्याने शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नयेत, अशी मागणी मत्ते यांनी केली। पीक कापणीपूर्वी सर्व गावांमध्ये ई पीक पाहणी पूर्ण करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामा, सातबारा आणि महसूल, कृषी विभागाच्या नोंदींच्या आधारे मदत द्यावी। ई पीक पाहणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण व योग्य मानधन द्यावे आणि शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान ई पीक पाहणीबाबत प्रशासनाच्या अनास्थेवर शुभम मत्ते यांनी अपडेट इंडिया शी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। मी शुभम दिलीप मत्ते, चंद्रपूर जिल्ह्याचा शेतकरी। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये यासाठी आलो आहेत की आम्ही सुशिक्षित जो वर्ग आहे, युवा वर्ग, काही मागण्या किंवा काही गोष्टीवर चर्चा करण्यासाठी तहसीलदार साहेबांची भेट करण्यात आलो होतो। आणि जो ई पीकचा जो मुद्दा होता, जो तहसीलदार साहेबांसोबत मांडणी करण्यात आला होता आणि त्या ई पीकच्या संदर्भात काही गोष्टी आम्ही त्यांना विचारलं, तर त्यांनी त्याचं उत्तर उडवाउडवीचं उत्तर देण्यात आलं। आणि जर ई पीक नेमकं काय हे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सर्व माझ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना एक विचारतो की ते ई पीक नेमकं तुम्हाला माहीत आहे का? ई पीक हा शेतकऱ्याचा जसं म्हणजे एक जन्ममृत्यू जेवढा महत्त्वाचा आहे, तो तसंच शेतकऱ्यांना ई पीक खूप महत्त्वाचं आहे। कारण की ई पीक जर नोंदणी नाही झाली तर आपल्याला CCI झालंय, MSP मार्फत हमीभाव झालाय, आपला पीक विमा झालाय, तसंच नुकसान भरपाई सुद्धा ई पीकच्या द्वारा आपल्याला मिळते। आणि अद्याप आज जर बघत म्हणलं तर त्यांनी एक परिपत्र तयार केलं होतं आणि त्याची नेमणूक हे 17 ऑगस्ट 2026 म्हणजे आजच्या मागच्या हप्त्यामध्ये यांनी परिपत्र आणि त्याची नेमणूक केली। आणि बघतो म्हणलं तर आपण जे खरीप हंगामा यांनी ई पीक पाहणी DSC हंगाम खरीप 2025-26 सहाय्यक नोंदणी, आता याची सहाय्यक नोंदणी जर तुम्ही बघत असाल तर खरीप हंगाम हा जुलैमध्ये लागवड होतो आणि कपणी त्याची सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होते। आणि आता ऑगस्ट संपत आलाय तरी पण त्यांनी अजूनपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या पहिले सुद्धा यांनी करायला पाहिजे नव्हतं आणि अद्याप त्यांनी ई पीक पाहणी चालू केली नाही। माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की तुम्ही आज सर्व शेतकरी एकत्रित या मुद्द्यावर तुम्ही चर्चा करा। कारण की तुम्हाला माहित आहे ई पीक आज हे ऍप्लिकेशनद्वारा होत आहेत। पहिले हे स्वतः तलाठी करायचे, तलाठी एका कागदावर म्हणजे जो आपला पीक पेरा राहते तिथं पीक पेरा भरायचे। आता हे तलाठीने आपल्या हातात काम घेतलं नाही आणि हे दुसऱ्यावर ढकलत आहे। जर तुम्ही चांगला विचार केला तर ई पीक खरंच महत्त्वाचं आहे। पूर्ण शेतकऱ्यांनी आपापल्या भागामध्ये, आपापल्या ग्रामपंचायत असो, आपल्या तहसीलदार असो, ज्या ठिकाणी आहे त्यांनी स्वतः तिथं भेट द्या। ई पीक पाहणी का नाही झाली अद्याप आणि सुरू कधी होणार आहे, नेमकी त्याची नेमणूक कोणाची झाली आहे आणि कोण करणार आहे? कारण की हे काम जे आहे शेतकऱ्यावर कुठंतरी अन्याय होण्याचं काम करत आहे। मी जर पिकवलं नाही तर तुम्ही खाणार का? हा देशवाल्यांना सांगाव का तुम्ही नेमकं खाणार काय? जर शेतकरी आज अशा पद्धतीने राहील, आज शेतकऱ्यासाठी कोणी उभा राहणार नाही आणि सरकारी कर्मचारी जे आज राजासारखे जगत आहे, जनता इथली राजा आहे हे त्यांना माहिती नाही। तुम्ही प्रत्येकाने तिथे आपापल्या ग्रामपंचायत असो, तहसील कार्यालयात असो, जिल्हा अधिकाऱ्यालयात असो, त्यांनी जावं, त्यांनी आपला हक्क, आपल्या शेतकऱ्यासाठी हक्कासाठी प्रत्येकाने, फक्त शेतकरी म्हणून नाही तर प्रत्येकाने जावं। मी जर पिकवलं नाही तर तुम्ही खाणार का? हा देशवाल्यांना सांगाव का तुम्ही नेमकं खाणार काय?